तर सध्या मुलांच्या सुट्ट्या आहेत आणि माझ्या मुलांची आजची डिमांड आहे की आज पावभाजी खायची आहे. तर मी आहे त्याच साहित्यामध्ये पावभाजी बनवायला घेतलेली आहे. तर इथे मी पाव किलो बटाटे, पाव किलो फुलगोबी आणि 2 ते 3 टोमॅटो छान मिक्सरला आपले कुकरला लावून घेतलेले आहेत. आणि बटाट्याची साल देखील मी अगोदरच काढून स्वच्छ धुवून काढून घेतलेली आहे, जेणेकरून नंतर आपल्याला ते बॅटर अगदी स्मॅशरनी स्मॅश करता येईल व्यवस्थित. खूप जास्त वेळ लागणार नाही आपल्याला पावभाजी बनवण्यासाठी. तर इथे 3 ते 4 मी या कुकरच्या शिट्ट्या लावून घेतल्या होत्या. तर आपलं जे बटाटे आहेत ते व्यवस्थित छान असे गाळ आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत, जेणेकरून पुन्हा नंतर आपल्याला मिक्सरमधून हे काढायची गरज नाही. आणि एकीकडे मी 4 कांदे, 1 आल्याचा तुकडा, 10 ते 15 लसूण पाकळ्या, कोथिंबीर आणि 1 सिमला मिरची मी याच्या मिक्सरमधनं छान फिरवून घेतली आहे. खूप जास्त आपल्याला असं फाईन पेस्ट करायची नाही आहे, थोडंसं ओबडधोबडच मी काढून घेतलेलं आहे. आणि एकीकडे भाज्या देखील छान गाळ शिजल्या गेलेल्या आहेत. तर याच स्मॅशरने मी छान इथे फेटून घेतलेल्या आहेत ह्या भाज्या. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी. आणि आपल्याला टोमॅटो देखील याच्यामध्येच टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून ते पूर्ण भाज्यांमध्ये एक जीव छान मिक्स होतं आणि भाजी आपली टेस्टी होते. तर पावभाजी करायचं म्हणले आपल्याला खूप बारीक बारीक भाज्या चिरत बसाव्या लागतात. तर ते झंझट टाळण्यासाठी मी ते टोमॅटो छान मिक्सरलाच लावून घेतलेले होते, कुकरलाच. आणि कांदा जे आहे ते मिक्सरमधून आपल्याला ओबडधोबड इथे आपल्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला भाज्या ज्या आहेत त्या चिरायचं आपलं काम कमी होतं. तर इथे पूर्ण या कांद्याला तेल सुटलं की याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत. तर अर्धा चमचा मी इथे हळद टाकलेली आहे, 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे इथे पावभाजी मसाला टाकलेला आहे. तर आता हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे. खूप जास्त वेळ इथे आपल्याला हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं नाही मसाला. अगदी अर्धा मिनिट छान मिक्स झाला की नंतर आपण जे शिजवून घेतलेल्या भाज्या आहेत त्या आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तो खूप झटपट आणि टेस्टी अशी ही पावभाजीची रेसिपी बनवून तयार आहे. तर अगदी 10 ते 15 मिनटातच ही भाजी बनवून तयार होते. तर आता चवीनुसार मीठ देखील टाकलेलं आहे आणि कोथिंबीर अगोदरच आपण इथे कांद्याबरोबर मिक्सरमधून छान बारीक इथे करून घेतली होती, त्याच्यामुळे मी वरतून टाकलेली नाही आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची झटपट पावभाजीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. व पुन्हा भेटूया असेच एका छानशा खमंग टेस्टी हेल्दी रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.